नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत येस इन्फोटेक कॅम्पसला. चला तर मग मी आहे हडपसर पुण्यामध्ये आणि इथे आहे ट्रायंगल ब्रिज. त्यापासून अगदी एकच बस स्टॉप जवळ तुम्ही पाहू शकता बस स्टॉपच्या मागेच मनीषा ब्लिट्स बिल्डिंग आहे आणि इथून सुरू होत आहे येस इन्फोटेक कॅम्पस. हे पहा, हे आहे प्लेसमेंट डिव्हिजन. इथे आहे सुषमा मॅडम, ज्या प्लेसमेंट हेड आहेत. IT ट्रेनिंग म्हणलं की प्लेसमेंट पाहिजेच, पण येस इन्फोटेकची हीच गोष्ट मला खूप आवडते, जी प्लेसमेंटला घेऊन खूप सिरियस आहे आणि हे डिव्हिजन पण एंट्रन्सलाच आहे. आता जाऊयात एक मजला वरती आणि इथे आहे येस इन्फोटेक शाखांचा बोर्ड. तुम्ही पाहू शकता आतापर्यंत 4 तर सुरू पण झाल्या आहेत आणि लवकरच येत आहोतची लिस्ट पहा. वा, हे तर मला फार आवडलं. मोटिवेशन असावं तर असं. चला आज जाऊयात. हे आहे ग्रँड रिसेप्शन. शेजारीच काउन्सिलिंग रूम. पालक विद्यार्थी जेव्हा भेट देतात तेव्हा इथे बसून त्यांचे प्रॉब्लेम एक्सपर्ट कडून सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर आपण जाणार आहोत क्लासरूम मध्ये, पण त्याआधी येस इन्फोटेकचे संस्थापक संदीप सर यांना भेटून जाऊयात. हजारो नवयुवकांना IT क्षेत्रामध्ये संधी देणारे एकमेव मराठी करिअर कोच म्हणून एकच नाव ऐकायला येतंय, ते म्हणजे संदीप भुतारे सर. बेस्ट करिअर कोच 2025 हा अवॉर्ड मिळवणारे एकमेव मराठी नाव. या आहेत क्लासरूम सपोर्टच्या मॅडम. सकाळी क्लास 7ला सुरू होतात तेव्हा त्या येतात आणि विद्यार्थ्यांना टेक्निकल सपोर्ट देतात. तसेच रात्री 10 पर्यंत सपोर्ट करणाऱ्या अजून वेगळ्या मॅडम आहेत. पुढे जाऊयात आणि हे पहा, 10 ते 15 मुलांना एका वेळेला शिकता येईल अशा छोट्या छोट्या क्लासरूम, समोर मोठ्या स्क्रीन आणि फॅन सुद्धा. मुलांना आरामात शिकता यावं यासाठीचा हा सेटअप आहे, सोबतच इंटरनेट. आता जाऊयात त्या हॉलमध्ये जिथे इंटरव्ह्यू, प्रिपरेशन आणि स्पोकन इंग्लिशच्या बॅचेस चालतात. यानंतर आपण जाऊया ट्रेनर रूमकडे. हे आहेत येस इन्फोटेकचे ट्रेनर, जे या सर्व सिस्टीमचे बॅकबोन आहेत. हा आहे टोटल 5000 स्क्वेअर फूटचा कॅम्पस. अख्ख्या महाराष्ट्रामधून इथे येणारे विद्यार्थी त्यांचं IT जॉबचं स्वप्न साकार करूनच बाहेर पडतात. तर मग मंडळी, कसं वाटलं येस इन्फोटेक कॅम्पस? कमेंट करून नक्की सांगा. न्यू इयरच्या आत ॲडमिशन घ्या आणि तुमच्या न्यू इयरला IT जॉबने नवी दिशा द्या.